नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाज KTHM महाविद्यालय नाशिक मराठी विभागाच्या वतीने मी प्राध्यापक निलेश वसंतराव आहेर आपले स्वागत करतो. आज आपण वर्ग FYBA भाग 1 सत्र पहिले अभ्यासपत्रिका शीर्षक मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास, अभ्यास घटक समकालीन मराठी कथा या पाठ्यपुस्तकातील लाल चिखल लेखक भास्कर चंदनशिव यांची कथा अभ्यासणार आहोत. प्रथमतः लेखकांचा परिचय बघूया. भास्कर चंदनशिव, त्यांचा जन्म 12 जानेवारी 1945 मध्ये मराठी साहित्यातील 1970 नंतरच्या पिढीतील महत्त्वाचे ग्रामीण कथाकार म्हणून सुप्रसिद्ध असलेले नाव. त्यांचे काही कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. जांभळ ढव 1980 साली, मरणकळा 1983, अंगारमाती 1991 साली, नवी वारुळं 1992, बिरड 1999 हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच भिंगुळवाना, रानसय हे ललित गद्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. ग्रामीण जीवनातील जाती वास्तव व बदलते ग्रामीण विश्व, दारिद्र्य, शोषण, दुष्काळ, उपेक्षा, नवे आत्मभान, शेतकरी, शेतमजूर, भटक्या विमुक्तांचे प्रश्न आदींचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या कथेतून येते. त्यांच्या अनेक कथांचे हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषद आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे, अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे व इस्लामपूर येथील पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार: त्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हा मिळालेला आहे. तसेच महाराष्ट्र फाउंडेशन ग्रामीण साहित्यासाठीचा विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. भैरूरतन दमानी उत्कृष्ट लेखन पुरस्कार आणि त्यांचा जांभळ ढव या कथासंग्रहाला राज्य पुरस्कार देखील मिळालेला आहे. इतर अनेक संस्थांचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कथेला सुरुवात करणार आहोत. कथा लाल चिखल, लेखक भास्कर चंदनशिव. घंटी वाजली, शाळा सुटली, अन तुंबून धरल्यालं पाणी फुटावं तसं दारा तोंडून पोरं वाहत सुटली. शाळेच्या समद्या पटांगणात चुरुमुरं उधळल्यागत झालं. गोळक्या गोळक्यानं रस्ते तुंबत चाललं. पेठातली पोरं पेठात घुसली, घरं जवळ करीत निघाली. बऱ्या घरच्या सायकली घंट्या वाजवीत गर्दीतून वळण घेत सळकन निघाल्या. उगाचच आपण आपल्याला अवकीत जवकीत साळुंक्यांच्या थव्यागत निघालेल्या पोरींनी समदा रस्ता कालवून सोडला. मास्तर, प्राध्यापक सावकाशीनं पाय उचलीत गप्पा मारीत निघाली होती. आम्ही खेड्यावरची पोरं दप्तर पाठीशी टाकून निघालो. कुणी आडतीकडं आपलं कुणी आलंय का म्हणून निघालं, तर कुणी गाव वडीनं गाव रस्त्याला लागलं. तिसरा तिथंच हापसा बघून भाकर सोडून खात बसला. पर माझ्या मागं येगळीच घाई लागलेली. सोमवारचा बाजार असल्यामुळं आज अर्धीच शाळा होती.
बाजारगावची माणसं टकुऱ्यावर काहीतरी वजी घेऊन धावत होती. शेळ्या, कोंबड्या, बैल, माळवं, डाळीदुळी इकरी टिकरीला जमलं तसं आणत जात होती. गाढवं, घोडी, गाड्या, सायकली असल्या वर्दळीनं समदा समदा रस्ता गजबजून गेला होता. बाया बापड्या काचकं बोचकं घेऊन धावत पळत होत्या. बोलता बोलता सवयीनं रस्त धरून हालत होत्या. बाजार कालवा वाढत होता आणि पुरागत माणसं तालुक्याकडे धावत होती. माणसांचं लोण बघत निरखीत म्याबी घाईनं बाजार तळाकडे निघालो होतो. उरात दम भरला होता. आज लईच उशीर झाल्यामुळं काळजात भ्या दाटत होतं. पायात गती तशी टकुऱ्यात वेगळीच चाती फिरत होती. आबानं आणि माईनं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं, जतावून ठेवलं होतं. बापू म्या दप्तर पाठीशी टाकून निघालो होतो. हे बघ, गेल्या बाजारासारखं करू नको. नीट पेटच्या तोंडाची नळाजवळची जागा धरून ठेव बघ. एखादा तास बुडाला तर बुडाला. वय म्हणून मी रस्त्याला लागलो. नदीच्या बाहेर सडकाला लागलो की मी वही काढायचो आणि इंग्रजीचा शब्द पाठ करीत चालायचो. गावची पोरं सोबत असायची तर कवा नसायची. कवा इतिहासाचं तर कवा मराठीचं पुस्तक मी चालता चालता वाचायचो. कळंबास्तोर सहज अभ्यास व्हायचा. तसंच शाळा सुटून गावाकडे येताना बी करायचो. असंच खेळत वाचायचो, वाचित खेळायचो. समध्या वर्गात वाढ नंबर यायचा. पण ह्या वर्षी मॅट्रिक होती. आबाला माईला मोप समजावून सांगितलं. मास्तरानं दिलेली चिठ्ठी वाचून दावली. पर आबाचं गणित वेगळंच होतं. मनात असून बी त्यांचा इलाज नव्हता. आणि म्या उरावर दगड घेऊन साल काढायचं ठरविलं. पर ह्यो सोमवार मुळावरच यायचा. एकाएकी माझ्या दप्तराला वड लागली. तसं म्या चमकून मागं बघितलं. बाप्प्या, लेका किती हाका मारल्या र. काळ्याचा गिना जरा जाजवल्यागत झाला. काय झालं? म्या जरा थपकून नेट लावलं. तसं गिनानं धोत्राच्या कोपऱ्यात बांधून आणलेली भाकर माझ्या हातावर टेकविली आणि उसासा टाकीत चिडल्यागत बोलला, तुया म्हातारीनं भाकर दिलीये आणि चांगली पैसून जागा धर म्हणून सांगितलंय. गिना एवढंच फटकारल्यावानी बोलला आणि होता नाही करता करता माणसाच इरगळून गेला. हातातली भाकर म्या दप्तराच्या पिशवीत कोंबली. ताराचं कुंपण वलांडून मी वाकून बाजार तळावर आलो आणि चांगली जागा, मोक्याची जागा हुडकीत हिंडायलो. जागोजाग माणसांनी दगडं, पोतडी, करंड्या टाकून जागा धरल्या होत्या. खड्यांची रांगोळी घालून आपापल्या जागा आखून घेतलेल्या होत्या. मी वाटकुळ भांबावल्यागत हिंडत होतो, फिरत होतो. चवकडं दुकानाची मांडामांड चाललेली होती. गाड्या हातगाड्या फिरत होत्या. चहावाल्यांची कळकट किटल्या फिरत होत्या. पाल कनाती ठोकल्या जात होत्या. सांबार मोच्यांची दुकानं थाटली होती.
कातडी सांगळीचा घोंगता वास पसरवत होता. झाडू फड्यांची आणि चराटांची दोरखंडांची मांडामांड होत होती. पलीकडं सकाळ धरून भांडीवाल्याच्या लाईन थाटात सजत होत्या. तांबोळी भुई गिरायकांची वाट बघत होते. म्या फिरून फिरून आखरीला एका कोपऱ्यात जागा हिरली. पिशवीतलं धोतर काढलं आणि लांबूनच पसरून टाकलं. त्याच्यावर 2-4 दगडं वजन म्हणून ठेवलं. आबा अन माय इथं बसत्यात अन आपली जागा. पुन्हा माझी नजर सांद हुडकीत फिरायली. म्या पुन्हा एकदा समतीकडे चक्कर टाकली. एक मोकळी जागा हिरून तिथंच दप्तर टाकलं आणि पलीकडं मेक ठोकणाऱ्या माणसाला मी हटकविलं. जवळ जात विचारलं, मामा, ही जागा खुली आहे ना? काय मांडायचंय? त्यानं माझ्याकडे न बघताच गुरुकल्यागत विचारलं. उलस माळवय. मी उभाच. कोण गाव? उगाच ताठत चालला. मला चुकल्यागत वाटलं. न विचारता तसंच खडं दगडं मांडून बसाय पाहिजे होतं. पर बोलणं उरकीत म्या बी जोर देऊन बोललो. आशा गाव. जरा पलीकडं सरकून बस. तवर तर म्या दगड मांडून बसलो होतो आणि उलसक उसासा टाकीत तिथंच दप्तर मांडीवर घेऊन बसलो. त्या हातरलेल्या धोतराकडे एकदा नजर टाकून म्या भाकर सोडली आणि एक एक तुकडा मोडीत चाबलीत राहिलो. साळत जातोस? तो मेघ ठोकणारा रस्सी बांधून उठला. माझ्या मांडीवर दप्तर बघत बोलला. हां. कितवीला? त्यानं डब्यावर फळ्या टाकल्या. मॅट्रिकला. म्या चटणीवर टोचा मारीत घास उचलला. मॅट्रिकला? मग अवघड आहे गड्या. त्यानं धोत्रानं तोंड पुशीत बोलणं वाढविलं आणि म्या घास चावल्याच्या नादात बोलणं तोडलं. पर अवघडे गड्या ह्यो शब्द मात्र मनात घासागत घोळत चालला. वर्गातलं जोशी मास्तरांचं बोलणं आठवलंय. महात्मा फुल्यांच्या धड्यातला त्यो माळवेवाला आपल्या आबागतच असल. पर काय हुबेहूब वाटायले. मला राहवलं नाही. जेवता जेवता दप्तरातलं पुस्तक काढलं. घास चावता चावता पानं चाळायलो. तर ह्या खुना केलेल्या वळी डोळ्यावाट शिरायल्या. मना काळजात पसरायल्या. पटत चालल्या. शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणते वेळी त्या सर्व मालावर म्युनिसिपालिटी जकात घेऊन शेतकऱ्यांना सर्वोपतरी नाडिते. गाडीभर माळवे शहरात विकण्याकरिता आणल्यास गाडी भाडे अंगावर घेऊन त्याच घरी जाऊन मुलांबाळांपुढे शिमगा करावा लागतो. असले अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये पुढारी असल्यास शेतकऱ्यांची सुधारणा कशी होणार बरे? माझ्या डोळ्यात ही अक्षरं उतरत होती. आतल्या आत त्या अक्षरांचा पडताळा करून मी बघत होतो. दर बाजारी आपणही भाजीपाला माळव आणतो.
घसा फाटूस्तर वरडून सरडून निघतो. आरडून वरडून बोलतो, पण आखरीला काय हाय? मला वाचता वाचताच कसं तरी झालं. टकोर सरकून गेलं. इतिहासातला इंग्रज आठवू लागला. दादाभाईंचं बोलणं, जोशी सरांचा आवाज काना मनात घुमू लागला. गोरा इंग्रज गेला, पर काळ्या इंग्रजानं तसलंच पाऊल उचललं. आपलं आबा, माय, थोरला भाऊ अन 4 बैल रात्यांदा राबत्यात. उरं खांदी फुटल्यात. घासातला घास पिकाच्या वाफ्याबुळी घालून टकुरं धरून बसल्यात. 2 साल झाली न्हाणीची भिंत पडलीये. माझ्या डोक्याउरात समदा इतिहास आठवत चालला. मोगलांच्या लढाया, रयतेची लुटालूट, इंग्रजांचा व्यापार, सावकार संस्थानिकांचे सौक, जोशी सरांनी सांगितलेल्या जळण्याचं उदाहरणं, मला सालोसालचा खंगत झिजत जगणारा बहुजन समाज दिसायला. म्या वाटकुळ कसला तरी तंद्रीत बुडून गेलो होतो. इंग्रजांनी सुधारणा केल्या. छा लुटीची व्यवस्था केली. मन आजच्या योजना? ए पोरा, तसं म्या डचकून वर बघितलं तर आमच्या गावचा सटवा तेली. का व? म्या भाकर बांधली, पुस्तक उचलून दप्तरात कोंबलं आणि हिकडं तिकडं बघत सटवाला विचारलं, आबान माय नाही दिसली का व? येड्या, तू इथंच तप घालीत बस. अर म्हातारा मरणाचं वज घेऊन बाजारात हिंडायलाय की. तुला जागा धरायला सांगितली जणू. सटवा पुन्हा बाजारात मिसळून गेला. तसं म्या जागा धरलेल्या आणि पसरून टाकलेल्या धोत्राकडे बघितलं आणि तिथंच दप्तर ठेवून आबाला आणि माईला निहाळत बघत उभा राहिलो. टाचा उचलून निरखायलो. तसं मिरच्याच्या लाईतून म्हातारी 2 वजी घेऊन यायलेली दिसली. तसं म्या जरा पुढं झालो आणि तिच्या टकुऱ्यावरचं वज उरी खांदी घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठात आपण कथेतील लेखकांचा परिचय व कथेचा काही भाग अभ्यासला. उर्वरित कथेचा भाग आपण पुढील भागामध्ये अभ्यासूया. तूर्तास धन्यवाद.